छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील सत्तारांच्या बंडखोरीनंतर आता ठाण्यात बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री शिंदे, अब्दुल सत्तार भुमरे, संजय शिरसाट यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे। युती धर्म पाळा असा सल्ला अब्दुल सत्तारांना दिल्याची शिंदेंची माहिती आहे। तर 4 जूनपर्यंत तोडगा निघेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, सत्तारांनी हे वक्तव्य केले। छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक झाली। या बैठकीत युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या अशा सूचना शिंदेंनी सत्तारांना दिल्या। तर सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। अब्दुल सत्तारांच्या मुलानं छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा महायुतीत भाजप लढवत असून सुहास शिरसाट हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। या जागेवरून सत्तारांनी भाजपवरही जहरी टीका केली होती। या संदर्भात शिंदेंसोबत मंगळवारी रात्री बैठक झाल्यानंतर सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। उद्या बसतायत ते एकत्र आणि एकत्र बसून त्याच्यावर पण तोडगा निघेल। अरे अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे आणि शिंदे साहेब जे बोलले ते अंतिम राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये मला उद्याही सीएम साहेबांशी भेटायचं, त्यांच्याशी भेट होईल आणि अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाप्रमाणे होईल। राज्यामधल्या एकंदरीत युतीला आमच्यामुळे कुठं तडा जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ। 3.5 तास साहेबांनी मीटिंग घेतली आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने पुढची जो 2 दिवसामध्ये याचा सर्व तुम्हाला स्पष्ट समजेल।